दोस्तों, हमने बहुत बार फिल्मों में नकली पुलिस, नकली रेड के बारे में देखा और सुना होगा। अब वहीं एक ऐसा हैरान कर देने वाला मामला सामने आया जहां कुछ लोग न केवल पुलिस की वर्दी बल्कि हूबहू नकली आरटीओ पुलिस की गाड़ी को तैयार कर हाईवे पर ट्रक ड्राइवर को टारगेट कर उनसे बड़ी रकम वसूली कर रहे थे आरटीओ फ्लाइंग स्क्वाड के नाम से। वहीं इस मामले का खुलासा तब हुआ जब उन्होंने इस ट्रक को रुकाया जिसका फिटनेस खत्म हो चुका था और फ्लाइंग स्क्वाड के नाम से उस ट्रक चालक से 64,000 फाइन बताकर नेगोशिएट कर 25,000 लेने के लिए उस ट्रक मालिक से फोन पर बात की। हॅलो, कोणा जरा व्यवस्थित साहेब आहे ते म्हणजे फिटनेस संपला तुमच्या गाडीचं. हा आरटीओने म्हणलं गाडी थांबवली ते म्हणजे फिटनेस संपला म्हणजे तुमचं. अपॉइंटमेंट घेतलं तिने मागं हा, का? एक मिनिट बोला. हॅलो, हा सर, नमस्कार. नमस्कार भाऊ. रविवंशी बोलतोय, हा ते ऑटो अपॉइंटमेंट, एक्सपेक्टर. हो अपॉइंटमेंट घेतलं होतं ना भागवत काकांनी. कधी घेतली अपॉइंटमेंट? अपॉइंटमेंट 1-2 दिवस झाले सर. हॅलो, फिटनेस संपण्याच्या अगोदर तुम्हाला माहित नव्हतं काही गोष्ट? ते त्याचं ते हे होत नव्हतं साहेब, ते 16 डिजिट काहीतरी आहे ना, ते होत नव्हतं त्यामुळे मग उशीर. विदाऊट फिटनेसची तुम्ही गाडी माल कसा बसला तुम्ही? तो पण फिटनेस होत नाही, तुम्ही गाडी कशी चालवली? अच्छा, नाही, ते चुकलं सर. नाही नाही, विदाऊट फिटनेस तुम्ही माल भरूच शकत नाही ना गाडीमध्ये. ते फिटनेस आमचे होतं ना तुमचं. आमचे एजंट कोण चुकलं साहेब, ते 16 डिजिट काहीतरी आहे ना. अहो ते काही असो, तुम्हाला माहितीये का नाही आपली फिटनेस संपली आहे. विदाऊट सर. फिटनेसची तुम्हाला माहिती आहे गाडी डायरेक्ट जमा होऊन जाते आणि नसा 54,000चा फाईन बनतो मेमो. विथ पीए चार्जेस 64,000चा मेमो बनतो. त्यातून काहीतरी आपल्याला जाणीव पाहिजे आता. नाही ते साहेब माहित नाही. ड्रायव्हर, लायसन्स द्या तुमचं तिथं. साहेबांपाशी जावा, मेमो बनवून घ्या आणि मेमोची स्लिप घ्या. हॅलो साहेब, बोला. साहेब एवढे जाऊ द्या, आम्हाला माहित नाही नाही बाबा, नाही 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 नका. नाही. एक मिनिट. हॅलो, बोला. एक मिनिट, ह्याला सांगतो वाटलं. बाबा सांगतो काय बोलताय? सांग साहेब सर बोलतो. कुणाला बोलताय? बाबा सांग. कोण आहे ते? हा कोण बोलताय? नगरचे आमचे पाहुणे बाबासाहेब. काय करतो त्यांना? आरटीओच करतात आपलं सगळं. गाडी नगरची नाहीये आमची, मुंबई आरटीओची आहे. हा. सोळा निघालाय फ्लायचा. ओके. साहेब एवढ्याच आम्हाला माफ करा साहेब, माहित नाही नाही, मी मेमो बनवतोय. जे काय असेल मेमो 45 नाही. दिवसामध्ये भरून टाकायचं. ओके. मेमो नका बनू साहेब, मग काय करताय? तुम्ही सांगा. बोला, काय बोलताय? तुम्ही सांगा साहेब काय करायचं. 1044. हा. एक मिनिट थांबा. 1044 गाडीमध्ये फिटनेस संपली आहे. या. बाकी सगळं साहेब भरलेलं आहे साहेब माझ्या गाडीचं. एजंट कोण काय झालं साहेब, ते 16 डिजिट काहीतरी होतं ना, ते होत अहो नव्हतं ते म्हणून. सगळं झालं, आता करायचं काय मला एवढं सांगा. सांगा ना मग काय करायचं. जेवढ्याचा मेमो आहे त्याचे 50% भरताय का आता? किती भरायचं? टोटल 64चा मेमो बनतो, त्याचा 50% भरताय का? एकच यस या नो? 64चं 50%, 50%. 32 काय हम्म. कमी करा ना साहेब. नाही ना, आमच्याकडे तसं कमी नाही, फ्लायची आहे आम्ही डायरेक्टली. ओके. टॉपिक वाला असं ते तिकडे नाही, नाही, टॉपिक. ओके. नाही ती गाडी आता मी नाही चालवणार साहेब, पण थोडं काय साहेब, मला तेवढी हे नाही साहेब, मला माहित नव्हतं साहेब. किती बोलताय तुम्ही? एजंट कोण हे झालं साहेब, तुम्ही अरे बघा बाबा, आता. सगळं झालं, आता बोलायचं का ते बोला मला. तुम्ही हा? किती बोलताय? 10 पर्यंत करा ना साहेब. 10 मध्ये आमच्यापाशी होत नाही. लास्ट मी तुम्हाला 30 पर्यंत करू शकतो. बोला. मोस्ट इम्पॉर्टंट असतं आपल्या गाडीला फिटनेस. तुमचा टॅक्स नसता, पीयूसी नसते, इन्शुरन्स नाही, नसते. बाकी सगळं ओके सर. पण इम्पॉर्टंट मोस्ट असते फिटनेसच नाहीये ना तुमच्या गाडीची. हा, बोला. 10 पर्यंत करा ना साहेब. नाही ना, 10 मध्ये नाही होऊ शकत. बोला लवकर. प्लीज एक्सेप्ट आहे का? थोडं काहीतरी एक शब्द दुसरं टाका. तुम्ही लास्ट 25 करतो, त्याच्या पलीकडे नाही करा होत. ना साहेब, नका असं करू. नाही ना, 25च्या खाली नाही होते. ओके. मला तेवढी कमाई नाही साहेब. घ्या, जनरेट करा मेमो. सोडा. हॅलो, नका हॅलो, द्या पावती काढा. हॅलो, नका काढू पावती साहेब. थांबा 1 मिनिट. थांबा. कोणत्या नंबर टाकू? हॅलो, नंबर घेताय का ऑनलाईन? ऑनलाईन कॅश कुठं असणार साहेब? चालेल, घ्या. पानवाल्याचा नंबर देतो, घ्या. ह्यांच्यावर टाकू का मी? नका नका, घ्या नंबर, घ्या आमचा पानवाल्याचा डायरेक्ट. येऊ? हॅलो, हा, घ्या नंबर. एक मिनिट साहेब, सांगा.
9594 9594 95 95 12 12 38. 38. सर आता ही बगर अपार्टमेंटची बी अशी म्हणजे पासिंग झाल्याशिवाय चरितच येत नाही गाडी. नाही चालवता येत. बर 9594951238. ओके. चालेल सर टाकतो. काय नाव येते? एक मिनिट टाका ना साहेब. ह्याच नंबर मध्ये लगेच टाकतो आणि तुम्हाला फोन लावतो. अजय म्हणून नाव येईल. फ़ोन पर बात करने के बाद उस ट्रक मालिक ने अमाउंट कम और मदद के लिए अपने मित्र सहयोगी ट्रांसपोर्ट यूनियन लीडर से बात की और उस नकली पुलिस का नंबर दिया। हा बोला. तो सानप बोलतो. नमस्कार. नमस्कार बोला. कोण बोलताय साहेब? सूर्यवंशी बोलतोय बोला. कोणते सूर्यवंशी? श्रीरामपूरचे नगरचे? वडाला आरटीओतनं बोलतोय. मुंबई आरटीओ. हा मुंबई आरटीओतनं बोलतोय सूर्यवंशी. कुठं धरली गाडी साहेब ही? ही गाडी आहे बाबा. या एरियाचं नाव काय तुमच्या इथला कन्फर्म आहे? हा केवळ जोगी. देवळ जोगी. केवळ जोगी. केवळ जोगी. केवळ जोगी. कुठं आलं? कोणत्या जिल्ह्यात? पातळी हॅलो हॅलो. पातळी घेतलो. कोण बोलताय म्हणले साहेब? सूर्यवंशी बोलतोय आरटीओ इन्स्पेक्टर. इकडं कधी आलं स्क्वॉड वडाळ्याचं? वडाळ्याचा स्क्वॉड आम्ही आमच्या दोरा चालू आहे. बीडला चालली आहे हा? गाडी जस्ट. गाडी बीडला चालली आहे. बीड बीड. नाही नाही, तुम्हाला इकडं गाड्या चेकिंग करायला कोणी सांगितलं? चेकिंग करायला आम्हाला कोणी सांगितलं नाही. आम्ही आमच्या चौकशीसाठी एका कामासाठी नाही, बीडला नाही, चाललो नाही. होतो. बोला. हा कोणत्या चौकशीसाठी? आम्ही आमचं एक काम होतं त्यासाठी आम्ही चाललोय बीडला. तुम्हाला कोणी सांगितलं हे? तुमच्याकडे काय नंबरची गाडी आहे तुमची आरटीओची? 6404. मग 6404. इकडे तुम्हाला कोणी क्रॉस चेकिंग करायला सांगितले? क्रॉस चेकिंग आता आमच्या समोरून गाडी चालली आहे. ड्रायव्हर ड्रिंकिंग वाटला त्यासाठी आम्ही गाडी थांबवली. पोलीस स्टेशन एरिया कोणता? तुमचं कार्यक्षेत्र कोणतं? पीसी स्क्वॉड आहे ना काय बोलताय? सगळ्या गोष्टी करायला? ना? बोला. हॅलो. हा बोला. पीसी स्क्वॉड आहे ना? इधरले स्क्वॉड आहेत. प्रत्येक तालुक्याला स्क्वॉड दिलेलं आहे. हो स्क्वॉड प्रत्येक तालुक्याला दिलेला आहे. मग आम्ही का आमच्या कामासाठी रोड काय यूज नाही करू शकत का? नाही कसे येऊ शकता तुम्ही? 25 वर्ष झाले 30 वर्ष झाले ट्रान्सपोर्टेशन करत होतो आम्ही. कसे आले तुम्ही? हा आपण कुठून बोलताय आता जस्ट? मी ट्रान्सपोर्ट असोसिएशनचा अध्यक्ष बोलतो नगरहून. नगरवरून. कसं असतं ऐका ना, आमच्याकडे हा. लेटर पण आहे बीड जिल्ह्यामध्ये. आम्हाला चौकशीसाठी आम्ही चाललोय. तुम्ही बीड जिल्ह्यात नाही येत, नगर जिल्ह्यात आहे. नगर जिल्ह्यातली गोष्ट करताय तुम्ही. अहो नगर जिल्ह्यातनं मी बीड जिल्ह्यामध्ये चाललोय जस्ट सध्या. हो चाललंय बरोबर आहे, पण हे पहिल्यांदाच होतंय हे. तुम्हाला कोणी एवढे विशेष अधिकार दिलेत? असं आहे ना? ए बाबा हे हा? मोबाईल घे. त्याचं काय असेल ते मेमो बनवून देऊन टाकून द्यायच्या हातात. कसा मेमो बनवता तुम्ही? एक लायसन्स पकड. एक मिनिट थांब. गाडी नंबर घ्या. 74,000. हॅलो. MS 16 AE 1044. हॅलो. हा बोला ना. हॅलो. 64,000 मेमू द्या. हा ते म्हणले की 64,000 मेमू देऊ म्हणते. नाही फोन दे त्यांच्याकडं. फोन द्या सर. तुम्हाला बोला. हॅलो हॅलो. तुम्हाला कोण आहे आरटीओ? कोण आहे वडाळ्याला? सांगा बरं तुम्ही वडाळ्याच्या आरटीओचं नाव. वडा आरटीओचे पडवळ साहेबांपासून आम्ही परमिशन लेटर आहे आमचं. आम्हाला चौकशीसाठी बीडला निघालो होतो. ही गाडी आम्हाला घाटापासून आम्ही हिला बघतोय. हिचा परमिट संपलेला होता त्यासाठी फक्त इन्क्वायरीसाठी थांबवली होती गाडी. पण सूर्यवंशी साहेब तुमची ही भाषा मराठी नाहीये. तुम्ही काहीतरी बोगस वाटतंय. बोगस? हो. कशावर? एक मिनिट व्हिडिओ कॉल करा. कशासाठी व्हिडिओ कॉल? व्हिडिओ कॉल करा. सरकारने काय केलेलं आहे सध्या माहिती का? सरकारने काय अलर्ट लावलेला आहे ते बोला. सरकारने व्हिडिओ कॉल करून हे करण्याचा. आणि रात्रीच्या टायमाला तुम्ही कोणाची परमिशन घेतली? तुम्हाला एक सांगू का? तुम्ही जाताय कोणत्या कामाला, करताय कोणत्या कामाला? हं? ए बाबा इकडे. ड्रायव्हरचे याच्यावर फोटो टाका तुमचे. हा टाकतोय. टाका फोटो.
एकदा driver- गाडीचा फोटो काढ हा. आणि यांना व्हॉट्सअपला कर. गाडीचा भी फोटो काढा बनाओ. जहां यूनियन लीडर फोन पे बात करते ही समझ गए कि यहाँ कुछ गलत है और उसने शक जताया और उसका शक भी सही निकला। अब वहीं यूनियन लीडर को शक हुआ, उसने ट्रक मालिक से कहा इसकी शिकायत तुरंत पुलिस स्टेशन में जाके करो, यहाँ मुझे कुछ गलत लग रहा है, ये एक फ्रॉड है। जिसके बाद ट्रक ड्राइवर द्वारा निकाले गए फ़ोटो से मदद मिली और पर्दाफाश हुआ इस मामले का। अब वहीं पुलिस ने नकली आरटीओ की गाड़ी और उस गैंग के 2 लोगों को अपने हिरासत में लिया है और मामले की जांच कर रही है कि कौन कौन इस गैंग में शामिल है। इस वीडियो पर आपकी क्या राय है, कमेंट कर ज़रूर बताएं हमें। वीडियो पसंद आई हो तो वीडियो को लाइक, शेयर और चैनल को सब्सक्राइब करना ना भूलें। और ऐसी ही जानकारी पाने के लिए आप हमारे YouTube चैनल फाइट अगेंस्ट क्राइम एंड इलीगल एक्टिविटीज़ से जुड़े रहें। धन्यवाद।